नमस्कार बंधूंनो, मी 16 लोकसभा नांदेड प्रभागातून असल्यामुळे उभा आहे आणि मी सुशिक्षित उमेदवार असून सामाजिक बांधिलकी आहे माझ्याकडे आणि मला जे काही काम करायचं आहे हे सर्वांगीण विकासाचं काम करायचं आहे। गोरगरीब विशेषतः सुशिक्षित तरुण वर्गासाठी, त्यानंतर आपल्या शहरामधील वाहतूक आहे, त्याच्यानंतर दवाखाने, प्रदूषण, बाकीच्या अनेक जरी प्रश्न असले तरी ते कशा हाताळायचे, कसे सोडवायचे त्याची जाणीव सुद्धा असल्यामुळे सातत्याने त्याच्याशी एकनिष्ठ राहून विकासाची दिशा आणि दृष्टी देण्याचा मी प्रयत्न करीत। आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल, राजकारणी विकास करण्यासंबंधात जे काही आश्वासनच असतात, परंतु मी 5 वर्षात समजा तुम्ही जर मला निवडून दिलं, जनता जनार्दनाने जर मला पाठिंबा दिला आणि त्या बांधिलकीतून मी तुमच्याशी एकनिष्ठ राहून सातत्याने माझ्या कामाच्या विकासाच्या दिशा आणि दृष्टीने काम करेल। लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याविषयी कामाची काय प्रतिक्रिया? लोकसभा विषय आता जे फिरलो पूर्ण अगदी संबंध जिल्ह्यामध्ये, तर सगळ्या लोकांना असं वाटते, सगळ्यांची भावना अशी आहे की प्रस्थापित जे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध विस्थापित लोकांची, म्हणजे थोडक्यात नवीन माणसाला आम्ही निवडून देणार। म्हणजे प्रत्येकाच्या घरी सर्वांच्या घरी जातात, तर प्रत्येकाच्या आडी अडचणी तुम्ही जाणून घेतल्या असतात, काय 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 त्यांच्या आडी अडचणी? नाही, ग्रामीण भागातल्या तर आम्ही जास्त फिरलो, तर ग्रामीण भागात फक्त शेतीच्या संबंधाने जास्त आहेत आणि तरुण वर्ग जे आहे शेतीला हमी भाव करत आहे। हो, बिलकुल हमी भाव पाहिजे। ज्वलंत उदाहरण पाहा ना, तर सोयाबीनचं 4200 कोटी भाव आणि तुम्ही ते सगळं त्याचं प्राथमिक पेरणीपासून जर हिशोब काढला तर मला वाटलं 4000 पर्यंत जाते। तर त्यासाठी कमीत कमी आता अपेक्षित आहे, हो 6.5च्या वर त्याचा मिळालाच पाहिजे। शेतकऱ्यासाठी काय आवाज? हमी भावाचे पहिला प्रथम आमचा हमी भाव पाहिजेच। जरी शरद साहेबांसारख्या लोकांनी खूप कष्ट खाली तरी आमचा जो आवाज आहे जनतेचा आवाज, म्हणजे जनता जनार्दन आहे, त्यांची जी म्हणजे आता जी तळमळ आहे त्यांच्या लोकांची, आता जी भावना आहे त्यांची, लोड शेडिंगचा आहे, अतिशय प्रश्न आहे, अतिशय मोठा प्रश्न आहे। आणि बाकीच्या तुम्ही प्रदूषण म्हटले, प्रदूषण सुद्धा आहे, दवाखाने आहे, दवाखान्यामध्ये कर्मचारी, त्याचे ते नियंत्रण कक्ष अतिशय, म्हणजे त्याला म्हणतो ना, काय आव्हान त्याला आवाज उठून आता आव्हान काय केलं? जनतेला आता जनतेचे सहकार्य तर राहिलो, पण आपल्याला त्याचे प्रशासन लेवलवर करावं लागेल ना आम्हाला काय। सर माझं असं म्हणजे जनतेला आव्हान असं करणार आहे मी की मला पहिल्या प्रथम ते निवडून दिलं पाहिजे की नाही। मी अपक्ष उमेदवार आहे आणि माझी आर्थिकदृष्ट्या मी तितकं सबल नाही, तरी पण माझ्या परीने पूर्ण जिल्ह्यामध्ये संपर्कात आहे प्रत्येक म्हणजे मतदारांच्या, सामान्य जनतेच्या, आणि सामान्य जनतेचं समता, न्याय, बंधुता ही जी काही आपली प्रक्रिया आहे त्याच्याशी मी सातत्याने बांधील असल्यामुळे, आणि एक सामाजिक कार्यकर्ता आहे, डॉक्टर जरी असलं तरी मतदान यासाठी मला मतदारांनी म्हणजे आवर्जून मतदान करायला पाहिजे आणि ही जागा अपक्ष असून निवडून आणायला पाहिजे। निशाणी माझी अंगठी आहे, अपक्ष उमेदवार आहे, 16 नंबरचा, म्हणजे याच्यामध्ये मतदानाच्या यादीमध्ये बटन दाबून मतदान करावे ही माझं नम्र विनंती आहे।